गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय प्लीडिंग कशी असली पाहिजे आणि प्लीडिंगचे काय काय नियम आहेत CPCमध्ये त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे जे काही डॉक्युमेंट देतो तुम्हाला अभ्यासासाठी, त्या डॉक्युमेंटचा ड्राफ्ट कसा असतो, कसा असला पाहिजे, त्याच्या आधीही ते डॉक्युमेंट नेमकं काय आहे आणि कशाबद्दल आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचे ड्राफ्ट तर तुम्ही ॲडव्होकेटकडे बघू शकता जाऊन, ती माहिती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सेल डीड असेल, मॉर्गेज डीड असेल, मॉर्गेज डीड कशा प्रकारे ड्राफ्ट केलेली असते, काय काय इन्क्लूड करावं लागतं अशा डीडमध्ये. तर ज्या काही वेगवेगळ्या डीड आहेत, त्या विल डीड असेल, मॉर्गेज डीड असेल, पब्लिक नोटीस काय आहे हे मी इथे एक्सप्लेन करणारच आहे, पण तुम्हीही त्याचे फॉर्मॅट कशा प्रकारे आहेत ते बघा आणि मलाही जेवढं शक्य होईल तेवढे फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲग्रीमेंट फॉर सेल काय आहे, 2 डॉक्युमेंटबद्दल माहिती बघणार आहोत आपण. एक की ॲग्रीमेंट फॉर सेल नेमकं काय आहे आणि पब्लिक नोटीस कशी दिल्या जाते आणि पब्लिक नोटीस म्हणजे काय, या 2 गोष्टीबद्दल आपण या लेक्चरमध्ये जाणून घेऊ. तर आपण पहिल्यांदा बघूया ॲग्रीमेंट फॉर सेल काय आहे. तर ॲग्रीमेंट फॉर सेल, ॲग्रीमेंट म्हणजे काय ते आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये पाहिलेलंच आहे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सेक्शन 2E मध्ये ॲग्रीमेंटची डेफिनेशन दिलेली आहे. एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग द कन्सिडरेशन फॉर इच अदर इज ॲन ॲग्रीमेंट. जे काही 2 व्यक्तींनी एकमेकांत ॲग्रीमेंट करून एकमेकांना प्रॉमिस करून जे काही त्यांचं कन्सिडरेशन ठरलेलं आहे एकमेकांप्रती, तर ते प्रॉमिस हे करण्याच्या आलंच ॲग्रीमेंट असे म्हणतात. प्रॉमिस फॉलो करण्याची जे काही त्यांचे एकमेकाबद्दल प्रॉमिसेस झालेले आहेत, एखादी गोष्ट फॉलो करण्याची किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्याची, तर ते प्रॉमिसेस किंवा ते सेट ऑफ प्रॉमिसेस म्हणजेच ॲग्रीमेंट. तसंच सेक्शन 10मध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या की कोण कोण ॲग्रीमेंट करू शकतो. सेक्शन 10मध्ये सांगितले गेलेलं आहे की लॉफुल पाहिजे ॲग्रीमेंट, तसेच त्याचं ऑब्जेक्ट पण लॉफुल पाहिजे. तसेच सेक्शन 11 आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं, हु इज कॉम्पिटंट पार्टीज कोण कोण आहेत ॲग्रीमेंट करण्यासाठी. त्यामध्ये दिलेलं आहे हु इज अ मेजर, ज्याला की 18 वर्ष कंप्लीट झाले आहेत असे, किंवा साऊंड माइंड पर्सन. तसेच जे काही ज्याला 18 वर्ष पूर्ण झाले अशी प्रत्येक व्यक्ती ही ॲग्रीमेंट करू शकते. असे वेगवेगळे जे काही ॲग्रीमेंटचे नियम आहेत ते आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये अभ्यासलेले आहेतच. तर ॲग्रीमेंट फॉर सेल करण्यासाठी जी काही सेल डीड असते ॲग्रीमेंट फॉर सेलची, किंवा एखादी प्रॉपर्टीचं समजा सेल करायचं आहे, तर त्याचा फॉर्मॅट कसा असतो, काय काय असतं सुरुवातीला. तर सुरुवातीला पार्टीचे डिटेल द्यावे लागतात. पार्टीज डिटेल जसं की नेम असेल पार्टीचं, त्या जो व्यक्ती प्रॉपर्टी विकणार आहे त्या पार्टीचे नाव, तसेच जी पार्टी प्रॉपर्टी विकत घेणार आहे त्या पार्टीचे नावं, त्यांचे ॲड्रेस, ऑक्युपेशन हे डिटेलमध्ये पाहिजे. तसेच दुसऱ्यांदा त्यामध्ये माहिती जी आपल्याला टाकायची आहे ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये, तर प्रॉपर्टी डिटेल्सही मांडावे लागतात. जसे की प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन डिटेल, एखादी बिल्डिंग आहे ती कुठे आहे, काय नावाने आहे त्याचे डिटेल्स, किंवा एखादी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर जर काही लोन असेल घेतलेला आधीच्या पार्टीने, तर त्या लोनविषयीचे डिटेल. तसेच हिस्ट्री त्या प्रॉपर्टीची, हिस्ट्री, टायटल जे काही आधीच होते ती पूर्ण त्याची चेनच त्या प्रॉपर्टी डिटेल्समध्ये, त्या प्रॉपर्टी डिटेल्सच्या रकान्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टीबद्दल सगळी माहिती टाकायला लागते. तसेच जी काही प्राईस आहे, किती
प्राईसला द्यायची ठरलेली आहे, पार्टीजमध्ये प्रॉपर्टी विकण्याचे ठरलेलं आहे. तसेच किती जर प्राईस ॲडव्हान्समध्ये दिलेली असेल तर किती ॲडव्हान्स दिलेले आहेत आणि रजिस्ट्री करताना किती द्यायचे आहेत अजून, तर याची पूर्ण डिटेल्सही त्या ॲग्रीमेंट फॉर सेलच्या फॉर्मॅटमध्ये आलेले पाहिजेत. तसेच लिमिटेशन, की जी काय ॲग्रीमेंट फॉर सेल आहे त्याची लिमिटेशन काय आहे, म्हणजे किती दिवसामध्ये ठरलं आहे पार्टीमध्ये ते कंप्लीट करायची ॲग्रीमेंट, तर याचे सगळे डिटेल्सही त्यामध्ये लिहायचे. तसेच जी काही पार्टी आहे ॲग्रीमेंट करणारी त्यांची प्रत्येक पानावर साईन किंवा जिथे जिथे कॉलम आहे साईनचा तिथे साईन घ्यायची. तसेच लास्टच्या पेजवर विटनेस साईन असते, दोन विटनेसच्या साईन घ्यायच्या. परत त्या विटनेसचं नाव, ॲड्रेस, ऑक्युपेशन ते लिहायचं काय काय आहे ते. आणि तसेच आयडेंटिफिकेशन कॉपीज पण खूप महत्त्वाच्या आहेत विटनेसच्या. ते अशा प्रकारे आयडेंटिफिकेशन कॉपीज, त्यांचे नाव आणि त्यांची साईन विटनेसेसची ही डीड करताना, तर ते पाठीमागे सगळी त्यांची माहिती पाहिजे. तर ही ॲग्रीमेंट जी झालेली आहे नंतर, तर त्यावर ती स्टॅम्प पेपरवर तयार करायला लागते आणि नंतर ती रजिस्टर पण करायला लागते. तर ती प्रॉपर्टी किती रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तयार करायला हवी, तर याबद्दल वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तर ॲग्रीमेंट रजिस्टर करायची असेल तर ॲग्रीमेंट रजिस्टर करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी स्टॅम्प ड्युटी लागते. ॲग्रीमेंट रजिस्टर असेल तर कोर्ट केस केल्या जाऊ शकते, जेणेकरून भविष्यात काही प्रॉब्लेम्स तयार झाले तर त्यात कमीत कमी कायदेशीर अडचणी येतील, म्हणून ॲग्रीमेंट ही रजिस्टर पाहिजे. खूप वेळा काय होतं की लोक प्रॉपर्टी खरेदी करताना आणि स्टॅम्प ड्युटी पासून वाचण्यासाठी प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशनच करत नाहीत, तर फक्त प्रॉपर्टीचं ॲग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटॉर्नी बनवतात आणि विकणाऱ्यांची विल तसेच जो कोणी प्रॉपर्टी विकत आहे त्याची विल तयार केली जाते फक्त. पण या सगळ्या गोष्टींनी प्रॉपर्टीचं टायटल ट्रान्सफर होतं असं नाही. प्रॉपर्टीचं टायटल ट्रान्सफर होण्यासाठी प्रॉपर्टी रजिस्टर पाहिजे. सुप्रीम कोर्टने पण याच्या विरोधात मत आहेत की समजा प्रॉपर्टी रजिस्टर नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणून सुप्रीम कोर्टनं याच्याशी रिलेटेड मतं दिलेले आहेत की प्रॉपर्टी रजिस्टरच पाहिजे, जेणेकरून जे प्रॉपर्टीचं टायटल आहे तो प्रॉपर्टीचं टायटल ट्रान्सफर होईल. टायटल ट्रान्सफर होणं म्हणजेच मालकी हक्क प्रॉपर्टीचा, आणि प्रॉपर्टी रजिस्टर नसेल तर ते मालकी हक्क ट्रान्सफर होण्यासाठी खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणून प्रॉपर्टी रजिस्टर पाहिजे. समजा एखादी पार्टी आहे आणि तिने सेल ऑफ ॲग्रीमेंट केलं, ॲग्रीमेंट सेल करण्यासाठीचा करार केला, पण ती रजिस्टर करण्यास नकार देत आहे, तर काय केलं जातं, समजा काय नियम आहेत. तर एखादी प्रॉपर्टीने ॲग्रीमेंट केलं पण रजिस्टर करण्यास नकार देत आहे, तर जी काही ॲग्रीमेंट केलेली आहे त्या पार्टीनं, तर तो बाउंड असतो त्या ॲग्रीमेंटला, आणि जो कोणी नकार देत आहे त्याच्यावर बंधनकारक असतं त्याने ती ॲग्रीमेंट कंप्लीट करणं. पण ते नकार देत असेल तर 2 प्रोविजन आहेत तिथे, की पार्टी जी काही प्रॉपर्टी क्लेम करणार आहे ती FIR पण टाकू शकते आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्टनुसारही क्लेम करू शकते, जो की सिव्हिल दावा आहे. FIR केल्यामुळे होतं काय की जे काही पिनल लॉ आहेत ते फक्त शिक्षा देऊ शकतात त्या व्यक्तीला जे काय आहे, बाकी ते कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करण्यासाठी क्रिमिनल लॉ बंधन नाही टाकू शकत. म्हणून स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हे द्वारे जर केलं थोडं, तर ते प्रॉपर्टीच्या रिलेटेड थोडं स्पेसिफिक रिलीफ ॲक्टद्वारे स्पेसिफिक क्लेम करता येते आपल्याला प्रॉपर्टीवर. तर हे झालं ॲग्रीमेंट फॉर सेल काय आहे थोडक्यामध्ये.
ॲग्रीमेंट फॉर सेल करण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, जसे दोन पार्टी असतील त्यांचे नाव, ॲड्रेस, पत्ता जो काय आहे तो डिटेलमध्ये, तसेच जी काही कोणती प्रॉपर्टी आहे ती त्याचे डिटेल्स असतील, कितीला द्यायची ठरली ती प्रॉपर्टी एकमेकांमध्ये, किती प्राईसला द्यायची ठरली किंवा किती ॲडव्हान्स दिलेत तर त्याची माहिती असेल, त्याचा कॉलम असतो एक. तसेच नो ड्यू पण असू शकतो. नो ड्यू सर्टिफिकेट म्हणजे जो कोणी विकणार आहे प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीवर समजा आधी काही थकबाकी असेल, काही समजा रेंट असतं ना, तसं याचे रेंट असतात बघा, नळपट्टी असेल, नळपट्टी असेल किंवा अजून कुठल्या पट्ट्या असतील त्या प्रॉपर्टीवरल्या, लाईट बिल वगैरे, तर हे जे काही गोष्टी आहेत ते ती प्रॉपर्टीचं ॲग्रीमेंट होण्यापूर्वीच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नील करणं गरजेचं असतं, जो प्रॉपर्टी विकणार आहे तो. म्हणून त्याने जो प्रॉपर्टी विकणार आहे त्याने तो नो ड्यू सर्टिफिकेट प्रॉपर्टीचं ते पण ॲड करणं या ॲग्रीमेंट फॉर सेलच्या तिथे गरजेचं असतं. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीचे डिटेल्स, पार्टीचे डिटेल्स, तसेच विटनेसचे थोडीशी आयडेंटिफिकेशन असेल, विटनेसचं आयडेंटिफिकेशन कार्ड जे काय असेल त्यांच्या कॉपीज विटनेसच्या, हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर हे झालं ॲग्रीमेंट फॉर सेल. आता आपण पब्लिक नोटीस काय आहे हे जाणून घेऊया. पब्लिक नोटीस म्हणजे टू नोटिफाय दी पब्लिक, सगळ्या पब्लिकला एखादी इन्फॉर्मेशन देणं, पब्लिक ॲट लार्जला, म्हणजेच पब्लिक नोटीस. आपण बघतो की पेपरमध्ये वेगवेगळ्या नोटीस दिलेल्या असतात, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल वेगवेगळ्या पब्लिक नोटीस असतात. तर पब्लिक नोटीस कोण देऊ शकते? एखादे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल असेल तर ते इंडिव्हिज्युअली ही पब्लिक नोटीस दिल्या जाते. तसेच गव्हर्मेंट पण पब्लिक नोटीस काढतं. एखादी नामांकित कंपनी असेल ती पण पब्लिक नोटीस देऊ शकते. तसेच इंडस्ट्रीज, फॅक्टरीज, असं कोणी जे वैयक्तिक पब्लिक नोटीस देऊ शकतो. तर काही पब्लिक नोटीसचे प्रकार आहेत, जसे की लॉस्ट अँड फाउंड पब्लिक नोटीस. तर लॉस्ट अँड फाउंडमध्ये समजा एखादी गोष्ट हरवली आहे आपण, तर त्याबद्दलही आपण पब्लिक नोटीस जाहीर करू शकतो, पेपरमध्ये ॲड देऊ शकतो. आणि FIR तर करूच शकतो, पण त्याचबरोबर पब्लिक नोटीस देणंही खूप गरजेचं असतं. आणि खूप वेळा असं होतं की पब्लिक नोटीस द्यायला सांगतात FIR दाखल करतानाच. तसेच जे काही गोष्ट हरवली आहे त्याचे डिटेल्स, एखादं समजा लायसन्स हरवले, कोणाचे डॉक्युमेंट हरवले, त्याचे डिटेल्स आणि त्याचे डिटेल्स पेपरमध्ये द्यायचे, म्हणजेच पब्लिक नोटीस. मग या नोटीसला काय म्हणायचं? या नोटीसला लॉस्ट अँड फाउंड पब्लिक नोटीस असे म्हणतात. दुसरी नोटीस आहे प्रॉपर्टी परचेस नोटीस. समजा एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे कोणाला तरी, तर मग ते पण पब्लिक नोटीस देणं गरजेचं असतं. समजा पब्लिक नोटीस देऊन त्या प्रॉपर्टीचे पर्टिक्युलर्स डिटेल्स देऊन अशी प्रॉपर्टी मी खरेदी करत आहे असं पेपरमध्ये दिलं तर कसं ते फायद्यात राहतं, जेणेकरून भविष्यात कोणी त्या प्रॉपर्टीवर क्लेम करू नये किंवा त्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे काही जेन्युइन गोष्टी आहेत त्या बाहेर पडाव्या म्हणून पब्लिक नोटीस दिल्या जाते. समजा एखादी प्रॉपर्टी किती खरी आहे, तिच्यावर पब्लिक नोटीस दिल्यावर त्याच्यावर क्लेम करणाऱ्या लोकांनी 30 दिवसामध्ये क्लेम करायचं असतं की त्यावर कुठलं मॉर्गेज आहे का, कुठलं लोन आहे का, किंवा मग दुसरं कोणाचं टायटल आहे का त्या प्रॉपर्टीवर, दुसऱ्या कोणाचा मालकी हक्क आहे का. तर अशा गोष्टी बाहेर येऊ शकतात, म्हणून पब्लिक नोटीस देणं गरजेचं असतं, जेणेकरून पुढं भविष्यामध्ये काही कायदेशीर अडचणी तयार होऊ नये म्हणून ही पब्लिक नोटीस देणं गरजेचं असतं. तर अशी जे कोणाची काही क्लेम आहे त्या याच्यावर प्रॉपर्टीवर ते 30 दिवसाच्या आत त्यांनी घ्यायचे असतात. 30 दिवसाच्या आत त्यांनी काही जे काही ऑब्जेक्शन्स आहेत त्यांचे पब्लिकमधून कोणाचे, तर ते रेज करू शकतात. आणि 30 दिवसानंतर
असं समजण्यात येतं की तुम्ही जी पब्लिक नोटीस काढलेली आहे. नंतरचा प्रकार आहे लीगल नोटीस. लीगल नोटीसही कोणीही देऊ शकतो. समजा कोणाला आपण पैसे उधार दिले, काही त्यांनी तो परत देत नाही आहे, तर त्याला लीगल नोटीस पाठवण्यात येते. तसेच ऑक्शन सेल नोटीस पण असतात. एखादी जर प्रॉपर्टी असेल किंवा एखादी वस्तू किंवा एखादी काही गाडी वगैरे असं काही असेल, तर त्याचं ऑक्शन करायचं असेल तर त्याची पण नोटीस पेपरमध्ये दिल्या जाते ऑक्शन सेलची. तसेच चेंज ऑफ कंपनी ॲड्रेस नोटीस असेल. एखादी नामांकित कंपनी आहे आणि तिने अचानक तिला जर तिचा बस्ता उचलावा लागला, म्हणजे तिला वाटलं की आता ही कंपनी दुसरीकडे स्थापन करायची, तर जिथे कुठे त्या कंपनीचा ॲड्रेस पत्ता असेल तो आता कसा चेंज झाला आहे त्याची माहिती पण पब्लिकला दिल्या जाते, जेणेकरून लोकांमध्ये गोंधळ होणे की ही पर्टिक्युलर कंपनी इथे होती आणि ती कुठे गेली. म्हणून त्याबद्दलचे काही डिटेल्स असतील, समजा ॲड्रेस चेंज केला कंपनीने, तर त्याबद्दलची ही नोटीस ती देऊ शकते पेपरमध्ये. तसेच डिसऑन ऑफ चाइल्ड. एखाद्या गार्डियन आहेत, पालक आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाला बेदखल केलं त्यांच्या प्रॉपर्टीमधून, तर त्याबद्दलही ते नोटीस देऊ शकतात पेपरमध्ये. तर हे पब्लिक नोटीस कुठे भेटले पेपरमध्ये तुम्हाला, तर ते बघून घ्या. काही जे दुसरे लीगल डॉक्युमेंट आहेत, मॉर्गेज डीड असेल, लीज डीड असेल, गिफ्ट डीड असेल, ते मी एक्सप्लेन तर करणार आहे, पण तुम्ही त्याचे जे काही फॉर्मॅट ऑनलाईन पण भेटतात, ऑनलाईनही बघून घ्या गुगलवर टाकून. तसेच जमले तर तुमच्या ओळखींच्या ॲडव्होकेटकडे जाऊन पण त्याविषयी थोडी चर्चा करून तिथूनही माहिती मिळते का या डॉक्युमेंटबद्दल, ते बघा. डॉक्युमेंट नंतर प्रॅक्टिसच्या वेळेस खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज या सगळ्या गोष्टींचं महत्त्वाचं आहे. हे डॉक्युमेंट काय आहे, कशाप्रकारे, कशासाठी आहे, त्याचा डॉक्युमेंट कशासाठी आहे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, काय काय डॉक्युमेंट लागू शकतात, तर अशा बेसिक गोष्टी तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. म्हणून जे काही तुमचे लीगल जवळचे समजा कोणी ॲडव्होकेट असतील किंवा तुम्ही जिकडे प्रॅक्टिस करणार आहात पुढं, किंवा कोणी करत आहे कॉलेज करत सध्या प्रॅक्टिस, तर त्यांनी हे डॉक्युमेंट काय आहेत ते बघून घ्या. ज्यांना नाही भेटले त्यांनी ऑनलाईन ड्राफ्ट बघा याचे काय आहेत, तर जमेल तितके मीही दाखवेल तुम्हाला. तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण पब्लिक नोटीस तसेच ॲग्रीमेंट फॉर सेल काय आहे हे पाहिलं. नंतरचे काही डॉक्युमेंट्स आहेत, सेल डीड, मॉर्गेज डीड, हे त्याबद्दलही आपण ते काय आहे मॉर्गेज हे त्यांची मीनिंग व्यवस्थित समजून घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया. हॅव अ गुड डे. बाय.